नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी अक्षय रासम घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. तर मंडळी, आज सोनाली माझ्या सकाळपासून मागे लागली. मला कुठेतरी फिरायला नाही. मी बोललो बाबा बाहेर पाऊस आहे जोरात आणि परी पण आहे, लहान आहे आणि कुठे परत भिजत बसणार. आणि आज आहे संडे, तर बोललो आपण सगळे भिजू. माझ्याकडे रेनकोट आहे पण त्यांच्याकडे छत्री आहे, असंच आहे. तर तिचं आणि मला थोडंसं भांडण झालं आणि मग फायनली तिचा राग घालवण्यासाठी मी आता तिला नेतोय बाहेर कुठेतरी फिरायला. आणि आता जाऊया आपण बाहेर फिरायला. परीची तयारी होते आणि काल मी जरा बसणार होतो, कंटाळा आलेला मला. जसं मोबाईलला चार्जिंग लागते ना तसं मला चार्जिंग लागते. आणि काल मी जाणार होतो गावी, पण बोललो नंतर एका दिवसात कुठे परत जाऊन येणार. परत त्याच रात्री जायचं आणि परत त्याच रात्री सकाळी ट्रेन पकडून परत मुंबईला यायचं आणि परत सकाळी कामाला जायचं, म्हणून जरा कॅन्सल केला. तर जाऊया आता आपण कुठेतरी बाहेर फिरायला. तुम्हाला समजेलच कुठे जायचं आहे ते. तर चला आता. परी, अय काय चाललंय तुझं? किती कार्टून बघशील काय ग? हे इथं कार्टून चालू आहे इकडे. आणि या आई भाऊ बांधते तिचा. नारायण हा काय ग? इकडे का ना बघत आहे तू पण? सोनाली इकडे का ना बघत? असं बघून का ना बोलत? लाजतेस की काय? डोळा लाल झालाय ना बघू? बर चला आता जाऊया, तयारी झाली. येऊ का? दोघ कशी रमत गमत येत आहेत. ही मोठी ही छोटी. बरी बोगुनी बांधला. बरी बोगुनी बांधलाय. मम्माने कुठे मारला आज? कुठे मारला? चला जाऊया आता. तर मंडळी, पूर्ण ट्रॅफिक जाम झालंय आणि खड्ड्यात रस्ते आहेत का रस्त्यात खड्डे आहेत तेच कळत नाही. आणि फायनली पोचलो आणि या साईडने जायचंय पुढे सरळ. तर इथे परी आणि सोनाली आहे. काय बोलते सोनाली? कसे आहेत खड्डे इकडचे? चला तर आपण आता जाऊया सरळ वॉटरफॉलला. आणि गायमुख वॉटरफॉल आहे हा. आणि पूर्ण हा जंगल आहे या साईडने पूर्ण. आणि सरळ रस्ता आहे हा. सगळं नुसतं हिरवंगार झालंय. हे बघा. तर मंडळी, मी पण पहिल्यांदा आलोय. म्हणजे गायमुख चौपाटीचा आपण पहिला ब्लॉग केलाय, पण वॉटरफॉल हा या साईड समोरचाच आहे. चौपाटीच्या बरोबर समोर थोडंसं पुढे आहे. तर आता जाऊया, थोडा वेळ लागेल. चालत चाललोय मी एकटाच. बघूया आपण वॉटरफॉल. खूप भारी वाटतंय. मंडळी, मी गेलेलो रॉंग साईडने, या रस्त्याने सरळ गेलेलो, पण वॉटरफॉल आहे या साईडने सरळ. म्हणजे आपला धबधबा हे बघा. हा रस्ता इकडनं त्या साईडने सरळ जातो. त्या साईडने आपल्याला जायचं आहे गायमुख धबधब्याकडे. चला जाऊया आता. तर मंडळी, संध्याकाळची वेळ झाली आहे आणि परीला आणि सोनालीला घेऊन आलो आणि तिकडे हॉटेलमध्ये त्यांना थांबवलं. बोललो मी एकटाच जाऊन येतो आणि दाखवतो तुम्हाला वॉटरफॉल कसा आहे ते. तर भारीच आहे तो पण वॉटरफॉल. तुम्ही पण कधी पण येऊ शकता भेट द्यायला. आणि आता जाऊया आपण फटाफट सोनालीकडे. खूप भारी वाटतं बघा ना, गावसारखं फिलिंग येतो मस्तपैकी. आणि इथे पक्ष्यांचा आवाज येतो. आता त्या साईडला केळीची पानं आहेत. असं वाटतं मी गावी चाललोय. हा बघा, छोटासा खेकडा भेटला मला आणि त्याला मी उचललेला आणि आता सोडून देतो त्याला खेकड्याला. तर मंडळी, मगाशी चुकलेलो, वरना गेलेलो आणि ही पोरं भेटली या गावातली. आणि आता ही नदी क्रॉस करून सरळ जायचं आहे. हे बघा, आता आपण सरळ जाऊया त्या पोरांच्या पाठीपाठी. आणि बघा ना, खूप भारी नजारा आहे.
आपल्या कोकणासारखा, ते पण आपल्या ठाणे जिल्ह्यात. त्या साईडला बघ केळीची पाने पूर्ण. थोडंसं चिखल आहे इथे पण ठीक आहे. आमच्या पप्पांना म्हणजे मला पण माहिती नव्हतं हे आमच्या पप्पांना नक्कीच माहिती असेल. हा इकडचा धबधबा. इकडे पोरं सगळे आंघोळी करतात. तर म्हणजे आजचा तुम्हाला व्हिडिओ, धबधब्याचा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक आणि शेअर करा, कारण मला थोडासा ग्रो भेटेल म्हणून यासाठी तुम्हाला सांगतो मी. चला आता जाऊया आपण सोनालीकडे आणि परीकडे भेटूया. फटाफट ते पण थांबलेत, वेट करतात कधीपासून. फटाफट जाऊया. आणि अजून दिसतोय बघा, एवढ्या थोडंसं लांब आलं तरी धबधबा तेव्हा इथे. सोनालीला घेऊन गेलो नाही म्हणून ती जरा रागावली आहे, कारण परी लहान आहे ना म्हणून. काय बोलते सोनाली? का आला रागवलेत? अगं भारी आहे आतमध्ये, संध्याकाळ पण झाली आहे म्हणून ते परीला नेला नाही ना, तर परीला आणि सोनालीला आंघोळ घातली असते. बाबा आपण अंग्या केला असता आतमध्ये. हा तर मंडळी खूप भारी दिसतंय आणि आज श्रावणात आपला निसर्ग फुललेला आहे. तर जाऊया आपण आता. घरी झोपली असती तर बरं झालं असतं ना. चला जाऊया आता. तर मंडळी आता निघाली मी जॉबला आणि परी ते मोबाईल घेऊन बसली आहे. आणि खूप खरंच कालचा जो धबधबा होता खूप भारी होता आणि थोडासा आतमध्ये होता आणि मला छोटे छोटे खेकडे भेटलेले, भारी वाटत होता आणि आपल्या गावसारखं वातावरण वाटत होतं आणि असं बाहेर यायचंच वाटत नव्हतं. खूप म्हणजे काय सांगू तुम्हाला आता. आणि सगळी पोरं होती तिकडे उभी होती. कोणी DJ लावून डान्स करत होतं तर कोणी असं एन्जॉयमेंट करत होते. तर तुम्ही पण नक्की जाऊन धबधब्याला भेट द्या. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर. अरे टाटा कर फ्रँकीचे सगळ्यांना दे फ्रँकी एकदा परत. तर मंडळी चल बाय बाय.